नमस्कार. मी जितेंद्रोत्तम कांबळे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे निडेबन गटातील. आपली वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची ही फक्त महानगरपालिकेची युती झाली होती लातूर जिल्ह्यामध्ये, पण जिल्हा परिषद यासाठी युती झालेली नाही. काँग्रेस पक्षाचे लोक वंचित बहुजन आघाडीचा पक्षाचं नाव यूज करून मतदाराला बुरळीत घालून त्यांचं मतदान घेण्याचं काम करत आहेत. तरी माझं मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की काँग्रेस या उमेदवाराला त्यांच्या वंचित आणि काँग्रेसची युती नसल्यामुळे तुम्ही फक्त वंचित बहुजन आघाडीला मत देऊन बहुमताने विजयी करावे. आणि वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. या समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करावे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची कुठल्याही प्रकारची युती नसून काँग्रेसकडून अप्रचार केला जात आहे आणि बॅनर पोस्टर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची युती झाली असे भाषित आहेत. तरी सर्व जनतेस कळण्यात येते की वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची कसल्याही प्रकारची युती नाही. तरी सुजाण मतदारांनी या वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरवर मतदान करून वंचित बहुजन आघाडीला भरघोस मताने विजयी करावी ही नमूद होईल. जिल्हा परिषदेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची कुठलीही युती नसताना पोस्टरबाजी व बॅनरबाजी करून उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच मतदारांना संभ्रमित करण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करत आहे. आणि उदगीर तालुक्यातील सर्वच सुजाण मतदारांना माझं आव्हान आहे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची कुठल्याही प्रकारची युती झालेली नाही. तरी त्यांच्या या बॅनरबाजी पोस्टरबाजीला बळी न पडता वंचित बहुजन आघाडीचे खेर गटात तसेच लोहारा गटात आणि कुमटा गटात पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि निडेबन गटामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. तरी सुजाण नागरिकांना माझं आव्हान आहे, वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करून त्या चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावे. जय भीम, जय वंचित. अशी काही तक्रार दिली आहे का तुम्ही निवडणूक आयोगाकडे? आणि त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंद केलेली आहे की त्यांचे पोस्टर बॅनर आणि जे प्रचारात फिरणारे गाड्या आहेत त्यांच्यावरील सुद्धा पोस्टर बॅनर उतरवण्यात यावे. अशा प्रकारे आम्ही SDM साहेबांना तहसीलदार साहेबांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून यांच्या कुठल्याही भूलथापांना मतदार बंधूंनी बळी पडू नये.